36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नाशिकमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय. या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल 3,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 आणि भद्रकाली पोलीस ठाण्याच्या पथकानं संयुक्त कारवाई करत कुट्टी बाजार परिसरातील एका शेडवर छापा टाकलाय. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. छाप्यामध्ये आरोपी घरगुती LPG सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून 33 घरगुती गॅस सिलेंडर, 13 व्यावसायिक सिलेंडर, गॅस भरण्याची मशीन आणि वजन काटे आणि मालवाहतूक करणारा वाहन असा मोठा मुद्देमाल जप्त केलाय. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संदीप चव्हाण, आसिफ शेख, अनिल घोडे आणि संतोष पटेकर यांचा समावेश आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. एकूणच गॅसच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या काळा बाजारावर पोलिसांनी मोठा आघात केला. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी, नाशिक.